सगळ्यांचं जेवण झालंय, तुम्हाला वाढू का? नाही म्हणजे खाल्लं पाहिजे ना, खायलं की कसं ताकद येते आणि माणसाला ताकद मिळाली ना की माणूस काय बी करू शकतो. आता मुक्तानं रातभर संबळ वाजवली म्हणजे पोटात एवढा मोठा खड्डा झाला असेल ना, आणि तो जर बुजवायचा असेल मग खायला तर जेवण पाहिजेच ना. मुक्ताताई, तुम्ही कसं काय असं रातभर संबळ वाजवू शकलात? नाही म्हणजे मला वाटायचं की मीच आपली बडबड बडबड सलग अशी कुठल्या पण वेळेला करू शकते, पण तुमची जिद्द तर लय भारी आहे बघा, म्हणजे एकदमच डेंजरच आहे माझ्या बडबडीपेक्षा. मुक्ताताई, अशाच राहा बरं का. नाही मला तुमची जिद्द लय आवडली बघा, अशाच राहा तुम्ही. हो, तुमच्याकडे बघून मला एकदमच लय भारी वाटतं बघा, लय शिकायला मिळतं. चला, मला लय उशीर होतो, मला कपडे वाळत घालायचं. अशा जे काही बोललीये ना ते अगदी मनापासून बोलली. कौतुक करण्यासारखीच आहेस तू. नाही हो मुक्ता, बघ सगळ्यांनाच तू आवडतेस आणि फक्त आवडत नाहीस तर तू त्यांची प्रेरणा बनत चालली आहेस. फक्त आता ते मन मोकळेपणानं बोलू शकत नाही एवढंच. थँक्यू यार मुक्ता, तू अनबिलिव्हेबल आहेस. आज जो तू विचार केलास ना की आजीला सोबत जेवायला घेऊन येऊ, आणि तसं घडवलंच सुद्धा. मुक्ता, तुला खरंच सांगतो, ह्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हे असं काही होऊ शकतं. तुम्ही असं काय झालं की लगेच थँक्यू नका म्हणत जाऊ. मला जे मनापासून वाटतंय तेच मी केलं. एवढं काहीच मोठं नाहीये त्या. अगं फक्त मोठंच नाही, हे भव्य आहे, अफाट आहे हे. बरं ऐका ना, तुम्ही जेवायला घ्या, मी घरच्यांनी काय खाल्लंय की नाही बघून येते. मुक्ता थांब ना, मी पण येतो तुझ्यासोबत. अगं मला पण हाच प्रश्न सतावतो की दादांनी त्यांना का थांबवून ठेवलं असेल. आपण तिथे जाऊ आणि आल्यावर सोबतच जेऊ. नाही नको, आता मी एकटेच जाते भेटायला. आज सकाळी जे घडलं, तुझ्या पापाचं प्रायश्चित्त तुझ्या पापाला करावं लागतंय, माझे तळवे चाटून. ते चित्र जातच नाहीये माझ्या डोळ्यासमोर. समजू शकतो, दादांचा अहंकार त्यांना कुठल्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकतो ना, हे मी चांगलंच समजू शकतो. आठवलं तरी अंगावर काटा येतो माया. हे सगळं मला विसरायला पाहिजे, पण त्यासाठी मला त्यांच्याशी बोलणं लय गरजेचं आहे. बरोबर आहे तुझं, आणि मला पण असं वाटतं की मला त्यांच्याशी बोलायला हवंय. आता तुम्ही थांबा, आता मी एकटीच जाऊन येते. कारण फक्त त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही सोबत असला तर मला त्यांना तोंड नाही देता येणार. खरं तर तुमच्याशिवाय सोपं नाहीये, पण आता मला एकटीलाच जायला पाहिजे. मला मुक्त ते खिडकीत दिसून राहिली. अरे मुक्ताताईच आहे की. अगं मुक्ताई, ये की आतमध्ये. हा मुक्ते, अगं ये की. आले. काय नाही, सहज आले होते. म्हणलं जेवण झालंय की नाही विचारावं.
आज जेवायचंच आहे. लय टाइमावर आलीस. ये. ताई, मालकांनी अण्णांना निवडणुकीसाठी संबळ वाजवायला सांगितलंय. त्यासाठीच थांबून घेतलंय आम्हाला. नाही म्हणून सांगून टाकायचं ना. हिला तर ना काही डोक्याचा भागच नाहीये. हिच्या समोर तो विषय काढायची काय गरज होती का? आई, आई, यांना समजत नाहीये का? दादा यांना जाणून बुजून हे सगळं करायला लावत आहेत. आणि यांना सांग, नोकर असल्यासारखं वागू नका. ते जरी मला सून म्हणून मानत नसले तरी त्यांच्या मुलाची मी आता बायको आहे. आता नोकर म्हणून नाही राहिले. आणि हे जर ते म्हणतील तसं वागायला लागले तर सुनेसाठी हक्काची लढाई मी कशी लढणार आहे? तिला सांग, मी त्यांचा नोकर होतो आणि राहील. आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर मी या घरात परत कधी येणारच नाहीये आणि आलो तर नोकर म्हणूनच राहील. आणि ते जे सांगतील ते मला ऐकावंच लागल. ही 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 जागा आहे माझी. मी त्यांच्याशी कधीच बरोबरी करू शकणार नाहीये. घर सोडून निघालीस तेव्हाच मी तुला म्हणालो होतो की इथून पुढचा प्रवास अजिबात सोपा नाहीये. अरे अंगावर एक जखम नसन तुझ्या, पण काळजावर चकमा चकमा असतील. आणि असं जखमांनी वल झालेलं काळीच न पिळून काढता येत न भिजू घालता येत. त्यासाठी सहन करावं लागत, सुकून द्यावं लागते, वेळ जावा द्यावा लागतो. हे बघ, परत सांगतोय, ध्यानात ठेव, इथून पुढचा प्रवास अजून बेकार असणार आहे.